राज्य सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एसटी प्रवाशांना भाडेवाढीचा झटका देण्याची तयारी सुरू केलेली आहे। एसटीच्या तिकिटात 15% भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय, तर महिलांना मात्र 50% सवलत कायम आहे। कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल। एअर इंडियाच्या काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये आता वायफाय सुविधा विनामूल्य मिळणार आहे, त्यामुळे मोबाईल इंटरनेट सुरू ठेवता येईल। त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय। MMRDAनं भाईंदर ते विरार दरम्यान 55 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्प आराखड्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, तर 15 दिवसात हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे। मुंबई विधान भवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयामध्ये जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचं काम 25% पूर्ण झालंय। ही कामं जून 2025 पर्यंत पूर्ण होणार असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याची उभारणी करते। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं डिजिटल देयक कंपन्यांसाठी मुदत 2 वर्षांनी लांबवली। बाजार हिस्सा 30% मर्यादित राखला जावा यासाठी NCPIनं मुदत लांबवली आहे। या निर्णयामुळे या क्षेत्रातील सर्वाधिक बाजार हिस्सा असणाऱ्या गुगल पे आणि फोन पेला मोठा दिलासा मिळाला। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणामुळे फेरीवाल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे फेरीवाला संघटना आक्रमक झाल्या असून येत्या 8 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये सोन्या चांदीचे भाव उच्चांक ठरले असून सोन्यामध्ये 10 ग्रॅम मागे 13,200 रुपयांनी तर चांदीमध्ये प्रति किलो मागे 17,000ची वाढ झाली आहे। तर विशेष म्हणजे दर वाढ होऊन देखील सोन्या चांदीची विक्रमी विक्री झाली आहे। साई संस्थाननं साई भक्तांना नववर्षाची भेट दिली आहे। सामान्य रांगेतील 2 साई भक्तांना आरतीसाठी समाधीजवळ सन्मानानं पुढे उभं राहण्याची संधी मिळणार आहे। रोजच मध्यान्ह आरती, धुपारती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना ही संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। म्हाडाची 5,000 घरांची गृहनिर्माण योजना रखडली आहे। नाशिक महानगरपालिकेकडून 12 बिल्डर्सना FSI TDR मिळत नसल्यानं त्यांनी राखीव क्षेत्र म्हाडाकडे हस्तांतरित केलेलं नाहीये। परिणामी अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी घरं देता येत नाहीयेत, अशी खंत म्हाडानं व्यक्त केली आहे। अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांविरोधात सिडकोनं मोहीम राबवली आहे। याअंतर्गत 2102 बांधकामांवर कारवाई करून 51 एकर जमीन सिडकोनं अतिक्रमण मुक्त केली आहे। मागील काही वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना अनुदान देण्यात आलंय। याचं आता लेखापरीक्षण होणार असून खर्चाची माहिती ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। माहिती न दिल्यास दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल। प्रजासत्ताक दिनाची यापुढे शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाहीये। महाराष्ट्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनानं शाळेमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागानं दिले। राज्यातील शाळांमध्ये देशाची संस्कृती, इतिहास आणि भविष्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यात ध्वजवंदनानंतर प्रभात फेरी, भाषण स्पर्धा, खेळ असे अनेक उपक्रम राबवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। शासकीय खरेदी केंद्रावर धान आणि भरड धान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य आहे। त्याकरता 31 डिसेंबरची मुदत होती, मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यानं शासनानं नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत वाढ दिली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात मक्याची 5,098 इतकी आवक झाली आहे, तर त्याला 2,303 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। चाळीसगाव येथील बाजारात पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक 800 क्विंटल इतकी झाली। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 46,374 इतकी आवक झाली आहे, तर सोयाबीनला 4,032 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। नवीन वर्षात तरी सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे। राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरणी झाली आहे। डिसेंबर अखेर 58,68,728 हेक्टरवर पेरणी झाली आहे। मका आणि करडईच्या क्षेत्रात वाढ, तर ज्वारीच्या पेरणीमध्ये घट झाली आहे। जानेवारी अखेर रब्बीतील पेरण्या होतात, त्यामुळे यंदा विक्रमी क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे। राज्यातील बाजारात जवळपास 2,17,904 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। लासलगाव बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 1,100 रुपये तर सरासरी 2,451 रुपये दर मिळाला। आणि आता एक सविस्तर बातमी। अलिबागमध्ये समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं।
या बैलगाडी शर्यतीमध्ये एकूण 135 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। गावकऱ्यांसह पर्यटकांनी देखील या शर्यतींचा आनंद लुटला। अलिबागमधील किहिम समुद्र किनाऱ्यावरती बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। नवीन वर्षाच्या मुहूर्तावर समुद्र किनाऱ्यावरती या बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं। हा शर्यतींचा थरार अनुभवायला हजारो पर्यटक आणि नागरिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। या बैलगाडी शर्यतीत एकूण 135 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। अलिबागच्या मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा या शर्यतीचा आनंद लुटलाय। आजच्या शर्यतीचं आयोजन झिराट ग्रामस्थांनी केलंय। खूप आनंद बघून वाटतो। मी पण एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझी पण बैलगाडी आहे, त्यामुळे बैलगाडीचा आनंद घेणं हे सर्वसामान्यांप्रमाणे मलाही आवडतं। शेतकऱ्यांचा हा पारंपरिक खेळ असाच सुरू राहण्यासाठी अनेक अटी शर्तींचं पालन करण्यात येत आहे। किनाऱ्यावरील बैलगाडी शर्यत ही कोकणातली सर्वात वेगळी आणि जुनी परंपरा आहे। ही परंपरा आज सुद्धा जपली जाते। राज्यातील अनेक भागात भटक्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। छत्रपती संभाजीनगरात एका रेड्यानं धुमाकूळ घातला। शाळेच्या आवारात शिरलेल्या या रेड्यानं लहान मुलांना धडक दिल्यानं काही विद्यार्थी जखमी झालेत। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जुबली पार्क भडकल गेट परिसरात असलेल्या नवखंडा कॉलेज परिसरात या रेड्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला। परिसरात असलेल्या मॉडर्न स्कूलच्या शाळेतल्या सुट्टीत मुलं बाहेर खेळत होती। अचानक एक रेडा शाळेच्या मैदानात घुसला। मोकळा सुटलेला आणि बेधुंद झालेला रेडा 2-3 जणांना धडक देऊन सरळ शाळेच्या परिसरात घुसल्यानं विद्यार्थ्यांसह शिक्षकांची सुद्धा चांगलीच धांदल उडाली। यामुळे शाळा परिसरात एकच धावपळ सुरू झाली। शाळेच्या गेटवर असलेल्या वॉचमनला रेड्याला थांबवता आलं नाही, त्यामुळे रेडा थेट शाळेच्या मैदानात घुसला। जेवणाची सुट्टी असल्यानं अनेक विद्यार्थी मैदानात होते आणि या रेड्यानं अनेक विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली, त्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले। 2-3 बच्चे उधर ही घूम रहे थे। 2-3 बच्चों को उसने एक सींग से अपने उठा के पाटक डाला। 3-4 बच्चों को उसने लात मारा तो 3-4 बच्चे उधर ही घायल हो गए। रेड्याच्या धडकेत जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे शहरातील भटक्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यात स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर पहिल्यांदाच एसटी बस धावली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बस सेवेचं उद्घाटन झालंय। उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला। गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यातील 20 गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटीची बस धावली। तालुक्याच्या कामासाठी पायपीट करत नागरिकांना जावं लागत होतं। आता गर्देवाडा ते आहेरी ही बस सेवा सुरू झाली आहे। बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या भागात एसटी बस घेऊन पोहोचले आणि नागरिकांना सुखद धक्का दिला। आहेरी ते गर्देवाडा बस जी जवळपास स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावतेय, त्या बसचं उद्घाटन आपण केलं। एटापल्ली माओवाद्यांच्या सर्वाधिक कारवायांचा तालुका, त्यामुळे 20 गावं स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही विकासापासून वंचित होती। आता 77 वर्षांपासून खोळंबलेल्या या परिसरातल्या विकासाला एसटी प्रमाणे गती मिळेल अशी अपेक्षा आहे। आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। देशाच्या दृष्टीनं गेलं वर्ष 1901 पासूनचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे। देशाच्या सरासरी तापमानात गेल्या वर्षात 0.65 डिग्रीची वाढ झाली आहे, तर किमान तापमान 0.90 डिग्रीनं वाढलेलं आहे। 7व्या वर्षाअखेरीस धडकलेल्या थंडीच्या लाटेची तीव्रता नवीन वर्ष उजाडताच कमी झाली आणि उकाड्यामध्ये वाढ झाली आहे। तापमानामध्ये 4 अंशांनी वाढ झाल्यानं दिवसाचा पारा 37 अंशांवर जाणार आहे। वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होते। तापमानाचा पारा घसरल्यानं हृदयविकारासह श्वसन विकाराचाही मोठ्या प्रमाणात धोका वाढलाय, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलंय। भायखळ्यातील वायू प्रदूषण पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत या विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील अशी स्पष्टोक्ती महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। तसंच नियम न पाळणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या। ठाण्यामध्ये हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं बांधकाम व्यावसायिकांकडून पालन होत नसल्याचं समोर आलंय। या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेनं 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। नवी मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं पुन्हा सोप्या पर्यायाची निवड केली आहे। पुन्हा 3 महिन्यांसाठी टँकर बंदी करण्यात आली आहे। 4 जानेवारीपासून 4 मार्चपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी घातली आहे। थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी पुणे पालिकेनं आता कठोर भूमिका घेतली आहे। त्यानुसार थकबाकीदारांच्या आणि मिळकतदारांच्या मिळकतीचं नळजोड तोडण्यात येणार आहे। यासाठी परिमंडळ निहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे।
सध्या अग्निशामक दलाच्या ताफ्यामध्ये 22 बंब आणि 5 टँकर आहेत. त्यामुळे नवीन वाहनं खरेदी करण्यासाठी 24 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केलाय. त्यामध्ये उंच इमारतींना आग लागल्यास 15 ते 16 मजल्यापर्यंत पाणी मारण्याची क्षमता असणारे 5 बंब घेतले जाणार आहेत. नवा वर्षाच्या स्वागतासाठी अवघी मुंबई सज्ज झाली होती. मात्र सेलिब्रेशन करताना नागरिकांनी नियमांच्या चौकट मोडून जल्लोष केला. अशा नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून पोलिसांनी तब्बल 90 लाखांचा दंड चलनाद्वारे वसूल केलाय. नववर्षाच्या स्वागतावेळी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या 333 वाहन चालकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 17,800 चालकांकडून 89 लाखांवर दंड वसूल करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालय परिसराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगाराच्या जागेबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाचा परिसर आणि शौचालय स्वच्छ करण्याचं कार्य यामध्ये दिलं जाणार असून उमेदवाराला 52,000 पगार देण्यात येणार आहे. बँकांच्या कर्ज वितरणात गेल्या वर्षातील नोव्हेंबरमध्ये सलग 5व्या महिन्यात घट नोंदवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून हे समोर आले. वैयक्तिक कर्जांवरील मध्यवर्ती बँकेच्या निर्बंधानंतर बँकांच्या कर्जवाढीला लक्षणीय पाचर बसली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं AI धोरण तयार करा असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिलेत. AI तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील असंही त्यांनी म्हटलं. डिसेंबरमध्ये जीएसटीच्या रूपानं 1.77 लाख कोटी रुपये गोळा केले गेले. गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये 1.65 लाख कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झालं होतं. त्या तुलनेमध्ये ते यंदा 7.3% वाढलंय. गौतम अदानींना नववर्षात जोरदार धक्का बसलाय. तामिळनाडूच्या द्रमुक सरकारनं राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचं ग्लोबल टेंडर रद्द केलंय. भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. यावेळी विनोद कांबळीनं नवीन वर्षाचा आनंद घ्या, दारूचं व्यसन करू नका, व्यसनामुळे आयुष्य उद्ध्वस्त होतं, व्यसनमुक्त आणि आनंदी राहा असा सल्ला चाहत्यांना दिलाय.